17 धाबा धाव फलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय, थोडासा बाहेर होता, खेचून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु इथून अगदी जर पाहायला गेलं तर हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आनंद ऑन स्ट्राईक आहे. समोर आपण पाहताय 9 सेकंडवरती प्रभाकर देशमुख आहेत. हो, कमी गतीनं टाकला होता, आखूड टप्प्याचा फील्डर आहेत, पकडलाय बॉल. तोपर्यंत आपण पाहताय एक धाव इथून खऱ्या अर्थानं कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव इथून कंप्लीट केल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 18 वरती. आपण या ठिकाणी पाहताय अश्विन स्मृती चषक 2025 ची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. ओ हाफ ट्रॅकर पूल केला, फटका दमदार आहे, बॉल सरळ चाललाय, वाईस लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. प्रभाकर देशमुख यांची ही ताकद आहे आणि त्यांच्या ताकदीच्या जोरावरती हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराला षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 24 वरती. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहता 24 वरती. 24 धावा धाव फलकावरती आल्यात. आवाज थोडा कमी ठेवा आणि बासचा थोडासा ते ट्रिबल कमी करा. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक चांगला स्टार्ट खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय वरने टीम कडनं. दोन ओव्हरमध्ये 25 धावा धाव फलकावरती आल्यात. विकेट्स आले एक. आपण पाहताय संदेश बाद झाला होता रनआउटच्या स्वरूपामध्ये. ती धाव घेण्याचा प्रयत्न तिथे तो बाद झाला आणि त्यानंतर मात्र जर पाहायला गेलं तर प्रभाकर देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या बॅटमधून आक्रमक स्ट्रोक जरूर पाहायला मिळाले. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय प्रवीण आला. तिसऱ्या षटकामध्ये आपण त्याला पाहू शकता गोलंदाजी करत असताना, कारण की आता जर पाहायला गेलं तर 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन देखील हटलंय. तिसरं षटक आहे म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर बाउंड्री लाईनवरती तुम्हाला 5 फिल्डर पेट्रोलिंग करताना जरूर पाहायला मिळतील. म्हणजे थोडंसं दडपण गोलंदाजावरचं इथे कमी असतं, कारण की बाउंड्री लाईनवरती 5 फिल्डर असतात, तिथून मात्र फलंदाजांना गॅप शोधायची असते आणि ताकद देखील त्या फटक्यांवरती जनरेट करायची असते, कारण की ताकदीनंच बॉल बाहेर जाईल. अन्यथा मात्र त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतात, गॅप शोधावी लागेल. आता मात्र इथून कशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ती आनंद आणि प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून वरने टीमसाठी हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती आलाय. समोर प्रभाकर देशमुख ऑन स्ट्राईक आहेत. अश्विन स्मृती चषक 2025चा आजचा दुसरा दिवस. अश्विन स्पोर्ट क्लब नेपाली यांच्या विद्यमानानं ही स्पर्धा आपण या नेपालीच्या क्रीडांगणावरती पाहताय, एन्जॉय करताय. KTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. हो, ऑन साईडला आणखीन एक तडाखा, बॉल सरळ चाललाय, डीप स्क्वेअर सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा आल्या. 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते 31. 31 धावा धाव फलकावरती. पहिलाच बॉल फेस करत असताना हवेचा अगदी बरोबर फायदाच उचललाय. शॉर्ट बॉल होता, बरोबर प्रॉपर ओ पंच इथे सांगतात नो आहे, कॅश कॅरी झाला होता, परंतु नो बॉल आला. नो बॉल आल्यानंतर 2 धावा तर जरूर येतील, कारण की एक नो आणि त्यानंतर एक सिंगल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा, परंतु आनंद आता सॅकिंग एंडवरती आहे. वरने त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय अर्बन टीम आपल्याला पाहायला मिळतीये. सातत्यानं क्रिकेट खेळतात या दोन्ही टीम. अगदी जर पाहायला गेलं तर एकाच लॉट्समध्ये फ्री हिटचा बॉल. आणि आज देखील आपण पाहताय अश्विन स्मृती चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा एकमेकांच्या सोमेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये आल्यात. ओ फुलटॉस बॉल, त्याला थारा नाहीये, बॉल सरळ चालला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आनंदच्या बॅटमधून फ्रीटच्या बॉलवरती हा धमाका षटकार. काय जबरदस्त बॅटिंग, काय स्टार्ट मिळालाय. सुरुवातच चांगली झाली आहे
अगदी ती सुरुवात मिळाल्यानंतर आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर मोठे फटकेच पाहायला मिळालेत. टप्पाच मिळत नाही आर-1 टीमच्या गोलंदाजाला. टप्पा अचूक असणं फार गरजेचं राहील. इथून तुम्हाला मोमेंटम जर मिळवायचं आहे तर तुम्हाला अचूकता इथून प्राप्त करावीच लागेल. एखादा चेंडू केटीसी लाईव्ह टाक आत्ता जस्ट चालू झालं. काय आलं माहिती का, तिथं सरांनी आमच्या वायफाय काढून आणला ना, तर तो बटन तिथं तसाच ठेवला ना. आम्ही इकडे वायरी काढ पिन टाक. हो, इथे देखील फटका चांगलाच खेळला. डीप मध्ये फिल्डर आहे, थांबवलं त्यांनी स्वतःला. रोशन त्या ठिकाणी आपण पाहता फिल्डिंग करत असताना मिळेल इथून देखील सिंगलच धाव. सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचतंय ते आता मात्र 40. नितीनजी डोले सर आमच्या समयमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये, संदीप गायकवाड सर मेन पंच, अक्षय गायकवाड आपण पाहता स्क्वेअर लेग. हो, यावेळी खत केला, गॅप सोडली आहे, फटका चांगला आहे. बॉल सरळ चाललाय, जमिनीला आग लावत सीमारेषेच्या पलीकडे नजाकत पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. आणि इथे देखील चौकारच पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. प्रभाकर देशमुख हे खऱ्या अर्थानं पकलेलं चावल आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीची बॅटिंग करतायत. मला आजही आठवतंय दामरशा मैदानावरची नाईट रजनीमध्ये प्रभाकर देशमुख यांनी एका ओव्हरमध्ये 17 धावा हव्या असताना खऱ्या अर्थानं वर्णे टीमनं देखील त्या आशा सोडल्या होत्या, परंतु त्याच वेळी प्रभाकर देशमुख यांनी मात्र कमालीचं ते इनिंग साकारली होती आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता आणि थेट संघ त्या ठिकाणी क्वालिफाय झाला होता. आणि इथून देखील आपण पाहताय प्रभाकर देशमुख यांची विकेट्स आली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44. 44 वरती 2 सध्याच्या घडीला आपण पाहताय. वर्णे टीम बॅटिंग करते. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटच्या 5व्या बॉलवरती प्रवीणने ती विकेट मिळवली आहे. गणेश देशमुख 4थ्या क्रमांकावरती गणेश देशमुख मैदानाच्या आतमध्ये. हे सगळे लेजंड प्लेयर आहेत. प्रभाकर देशमुख, गणेश देशमुख हे खऱ्या अर्थानं सातत्याने या टीमसाठी चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळतात. यावेळी आउटसाइड लेग स्टंप व्हाईट बॉल इथून पाहायला मिळतोय. एक्स्ट्राचा बॉल आलाय. एक्स्ट्राच्या बॉलनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 45.
षटक या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीपथीवरती. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 57 आणि 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. 58 धावसंख्येचं टार्गेट आहे ते आता मात्र अर्बन टीमच्या अगेन्स्ट 24 बॉलमध्ये 58 धावा धावफलकावरती आता बनवाव्या लागतील या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल ती म्हणजे बोरगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये मुगाई माता मुकपे या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच असेल. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 24 बॉलमध्ये. समोर आपण पाहताय अक्षय. नॉस्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो तो प्रवीण. गोलंदाज मयूरचा हा पहिला बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. शॉट मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी आनंद पाहायला मिळतो. तोपर्यंत एक सिंगल धाबेतून कंप्लीट झाली. एक धाब्यानं अकाउंट ओपन झालाय ते म्हणजे 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अर्बन टीमचा आपण पाहताय एक मोठा चेस आहे आता अर्बन टीमसाठी. 24 बॉलमध्ये 58 धावसंख्येचा. मग त्यासाठी प्रयत्न देखील तसेच करावे लागतील. प्रयत्न जर का तसे झाले तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या होऊ शकतो. या मैदानावरती 80 ते 85 धावा देखील चेस होतात. त्याचमुळे मात्र ही धावसंख्या देखील तेवढी मोठी नाही आहे या मैदानाचा विचार करायला गेलो तर. इथून देखील आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडूवरती सिंगल. त्यानंतर मात्र मयूरचा डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. मयूर म्हटल्यानंतर एक वेगळी शैली या गोलंदाजाकडे. त्याची अगदी रिलीज पॉईंट अगदी वेगळाच आहे. ज्यावेळी तो अगदी रिलीज पॉईंटवरती येतो त्याचवेळी त्याची पूर्णपणे बॉडी आपण पाहताना स्ट्रेच होत असते. अगदी मूव करून मात्र तो बॉलिंग करतो. हो यावेळी आउटसाईड ऑप्शन चांगला बॉल टाकला परंतु पंच इथे सांगतात इट्स अ वाईट बॉल. बाहेर निघालाय बॉल अगदी एकाच अँगलमध्ये आणि तिथून जर पाहायला गेलं तर हा वाईटच बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव फलकावरती 2 धाबा धाव फलकावरती. मयूर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन. हा एक नवीन चेहरा आहे वर्णे टीमकडनं. याच वर्षी खऱ्या अर्थानं भरपूर चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र दांडी गुल प्रवीणला इथून परतावं लागतंय.
विकेट आली आहे अर्बन टीमची पहिली. प्रवीण इथून परततोय, नाराज असेल स्वतःवरती, कारण की इथून जर पाहायला गेलं तर बरोबर हवेच्या दिशेनं फटका खेचायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही आहे. बॅटचा अगदी आतली कडा घेऊन बॉल सरळ एस्टर्नवरती आला आणि कॉटन बोल्टच झाला. लवकर विकेट आली आहे या मैदानावरती. ज्यावेळी सकाळचं सत्र असतं ना त्यावेळी रायटी बॅट्समनसाठी भरपूर सारे ॲडव्हान्टेज असतात आणि जसं सत्र अगदी पुढं जात राहील ना तसं लेफ्टी बॅटरसाठी मात्र पूर्णपणे उपयुक्त असलेला हा मैदान आहे. आणि सकाळ सत्रामध्ये भरपूर साऱ्या रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याच धावा खऱ्या अर्थानं 24 बॉलमध्ये 24 धावा देखील डिफेन्स होतात. त्याच्यामुळे हे मैदान हे दोघांसाठी तेवढंच महत्त्वपूर्ण असतं, गोलंदाज आणि त्यानंतर फलंदाजांसाठी. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहताय. आतापर्यंत 2 विकेट आली आहे ती 1 बॉल आतापर्यंत झाले ते म्हणजे 3 बॉलमध्ये 2च धावा आल्यात. त्याच्यामध्ये एक वाईड होता, एक सिंगल धाव देखील पाहायला मिळते. अश्विन स्मृती चषक 2025 ची ही स्पर्धा, या स्पर्धेचं जर आपण पाहायला गेलं तर हे 5वं पर्व आहे. 5व्या पर्वामध्ये आपण पाहताय पदार्पण केलं आहे अश्विन स्पोर्ट क्लब नेवाली या टीमनं. सतत 5 वर्ष ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, परंतु पहिल्यांदाच आपण ही स्पर्धा या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. आता इथून जे पण पुढचे पर्व होतील ते नेहमीच आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतील. आणखीन एक नेवालीकरांची स्पर्धा अगदी थोड्याच दिवसांमध्ये तुमच्या भेटीस येईल, मैत्री चषक 2025. हो, आणखीन एक चांगला बॉल, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. रोशनला देखील इथून परतावं लागतंय. शफल झाले होते, पुढे निघाले, इतके पुढे निघाले का अंदाजच बांधू शकले नाहीयेत. पाठीमागच्या एसटी वरती बॉल आदळलाय आणि तिथून मात्र रोशन देखील बाद. 2 मोठे आदरे मिळालेत त्या अर्बन टीमला. रोशन बाद झालाय आणि त्यानंतर प्रवीण देखील बाद झालाय. आता मात्र जयेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ना तर अक्षय एक आक्रमक फलंदाज आहे. अक्षयकडे ती गुणवत्ता आहे. अक्षयला जेवढी स्ट्राईक मिळेल ना तेवढा या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी होऊ शकतो, परंतु अक्षय नॉन स्ट्राईकवरती जेवढा वेळ उभा राहील ना हे वर्णे टीमसाठी फार महत्त्वाची गोष्ट असेल. कारण की जर पाहायला गेलं तर अक्षय ज्या पद्धतीनं स्टार्ट मिळवून देत असतो, अक्षय ज्या पद्धतीनं फटकेबाजी करत असतो, त्याचा स्टार्ट टीमसाठी महत्त्वपूर्णच राहिला आहे. तो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडवरती असताना मयूरचं मात्र आतापर्यंतचं चांगलं षटक राहिलं आहे. धावसंख्या अगदी 2 वरतीच पाहायला मिळतीये. हो, यावेळी देखील फुलालेंचा बॉल ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी, थोडंसं फंबल होईल, परंतु एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अक्षय करत होता, परंतु जयेशनं त्याला परत पाठवलं. त्याला माहिती आहे ही धाव इथून थोडीशी रिक्स आहे या धावेमध्ये, स्ट्रायकिंग एंडवरती त्याला पोहोचायचं होतं, त्यानं पाठीमागं धाडलंय. एक सिंगल धाव आली आहे, धावफलक जाऊन पोहोचले 3 वरती. विकेट्स आल्या 2. नेक्स्ट बॉल मयूरचा. हो, ऑन साईडला फटका चांगला आहे. वॅकंड एरिया शोधले, बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग मधून सीमा रेषेच्या पलीकडे. अक्षयच्या बॅट मधून चौकार आलाय. मी हेच उल्लेख करत होतो की अक्षय जेवढा स्ट्राईक वरती राहील ना तेवढं अर्बन टीमसाठी चांगली गोष्ट राहणार आहे. तो जसा स्ट्राईक वरती आला त्याच्या बॅट मधून चौकार आला आणि पहिल्या 5 बॉलमध्ये जे प्रेशर झालं होतं ना अर्बन टीम वरती त्या चौकारानं थोडंसं कमी जरूर आपल्याला होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 7 धाव फलकावरती आल्या. 2 विकेट्स आल्यात. अजूनही मॅच संपलेली नाही आहे, कारण की इथून जर पाहायला गेलं तर अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे मुगाई माता मुकपे आणि त्यांच्या विरोधामध्ये बोरगाव या 2 टीम दरम्यान आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. सरावच नाही आहे मुगाई माता मुकपे टीमचा आणि आज ते नेवालीच्या मैदानावरती सराव करण्यासाठी आलेत. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या वर्णे टीम या आणि चला टॉस करूया आपण नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. पहिला रिप्ले गेला कुठे ऑडिओला रिसेट कर ना, रिसेट करशील तर हे चालू कर. चला आशिष जाधव या आपण टॉस करूया.
नेक्स्ट मॅचचा. आशिष जाधव यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करणार आहोत. बोरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये मुकपे या दोन टीम दरम्यान आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करूया नेक्स्ट मॅचचा. काल थोडेसे उशिराने होतो आपण, टेक्निकल प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपण पाहिले, कारण की प्रत्येक टीमला लाईव्हमध्येच खेळायचं आहे. त्याच्यामुळे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे उशिराने आपण काल स्पर्धेला सुरुवात केली, परंतु आज बरोबर आपण टायमामध्ये चाललो. त्याच्यामुळे आता विलंब करूच नका. ओ फुलटॉस बॉल आणि त्याच्यावर देखील विकेटच. चला, या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. बोरगाव आणि मुकपे टॉस करूया. चला, आज टीमचे कॅप्टन वैभव शेवाले यांच्याकडे ही धुरा सोपवली आहे. ओ फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. बॉल हवेमध्ये गेला, मिस टायमिंग राहिला, पकडली कॅच, आणखीन एक विकेट. योगेश 6व्या क्रमांकावरती योगेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. हो, स्लॅश करायचा होता, टायमिंगच साधता आलं नाहीये. इथे देखील एज घेतली, आणखीन एक विकेट. विकेट हॅट्रिक संपादित केली आहे गोलंदाज दीपकनं. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली, 57 धावा बनवल्या, 58चं टार्गेट ठेवलं आणि त्याच टार्गेटला आता बचाव करत असताना इतकी चांगली गोलंदाजी, जो स्टार्ट खऱ्या अर्थानं मयूरनं चांगला मिळवून दिला. त्यानं मात्र 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर मात्र दीपक आलाय. दीपकनं आतापर्यंत आपण पाहताय 3 बॉलमध्ये सलग 3 मोठे आदरे दिलेत. ते अर्बन टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय, तो म्हणजे मयुरेश. चला, बोरगाव टीम आणि मुकपे टीम आपण टॉससाठी या. टॉस करायचं आहे. आशिष जाधव यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करणार आहोत. या सर, टॉस बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. मुगाई माता मुकपे आणि बोरगाव या दोन टीम दरम्यान टॉस. हो, इथे देखील मिस टायमिंगच आहे. बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज बॉल खाली आलाय, पकडली कॅच. चौथ्या बॉलवरती चौथा हादरा दिलाय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, काय जबरदस्त गोलंदाजी करते वरनाई माता वर्णे टीम. डॉमिनेट केले पूर्णपणे अर्बन टीमला. 4 बॉलमध्ये 4 विकेट घेतलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्यात, 6 धक्के दिलेत, एका पाठोपाठ एक.
बोरगाव टीमनं टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा डिसिजन आहे. दोन्ही टीम आपण मैदानाच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपण आयोजकांशी संपर्क साधा. ऑन साईडला फटका तर चांगला केला, गॅपमध्ये ढकलला, डीप मधनं फिल्डर येतील. धाव घ्यायचा प्रयत्नच केला नाहीये. इथून आपण पाहताय हा 5वा चेंडू निर्धाव आलाय. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक अश्विन स्मृती चषक 2025 पर्व 5व्या मधील पहिलं मेडन षटक इथे आलंय. ते गोलंदाज दीपकच्या माध्यमातून विकेट मेडन षटक फेकलंय. एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स मिळवल्या आणि त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू देखील टाकले. त्या 2 बॉलवरती या सिंगल येऊ शकल्या असत्या, परंतु प्रवीणला त्या ठिकाणी स्ट्राईक हवी होती. त्यासाठी मात्र त्यांनी त्या सिंगल घेण्याचा प्रयत्न केला नाही. आता गोलंदाजीसाठी आनंद आला आणि स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय. हो, बॉल चांगला होता. थोडंसं अगदी आपण पाहतोय फ्लाईट दिली होती बॉलला, पडल्यानंतर फक्त दिशा दिली बॉलसाठी, डिफेन्स केला. त्या ठिकाणी आपण पाहतोय अक्षयनं धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल इथून आलाय. अक्षय इथून देखील मॅच फिनिश करू शकतो इतकी ताकद आहे, परंतु तशी बॅटिंग आता अक्षयची पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल, कारण की 10 धाव फलकावरती फक्त 7च आहेत. 2 ओव्हर समाप्त झाल्यात. हो, इथे बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळेल. आता इथून जर पाहायला गेलं तर सगळे बॉल आता मात्र अक्षयच फेस करेल, कारण की त्याला देखील माहिती आहे ज्यावेळी तो 9 सेकंडवरती येतो त्याच वेळी मात्र डॉट बॉल पाहायला मिळतात, त्यानंतर विकेट्स पाहायला मिळतात आणि तो दबाव अर्बन टीमवरती आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळाला. तो दबाव जर का हटवायचा असेल तर मोठे फटके अपेक्षितच आहेत, परंतु इथे कमी गतीनं फिंगर रोल करून मात्र हा बॉल दुलेवट केला. इथून जर पाहायला गेलं तर मात्र हा डॉट बॉल हो, फटका तर चांगलाच केलाय. यावेळी बॅट वरती आला तसा बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी. षटकार याच फटक्यांची गरज आहे अर्बन टीमला. ते उशिराने येतात, उशिराने म्हणता येणारच नाही, कारण की अक्षय 9 सेकंडवरती तब्बल 7 चेंडू त्याला स्ट्राईकच मिळाली नव्हती. त्यानंतर तो स्ट्राईकवरती आला, थोडासा वेळ त्यानं घेतला आणि त्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहायला गेलं तर या षटकातील आपण पाहताय ना 2 बॉलचा खेळ बाकी आहे, कारण की पहिले 3 बॉल हे डॉट बॉलच आले होते. 4थ्या बॉलवरती षटकार. हो, पुन्हा एकदा विथ द टर्न, आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा. 2 आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचले ते 19. पाठलाग करायचा 58चा. अगोदरच्या षटक्यामध्ये जर का अक्षयला स्ट्राईक मिळाली असती ना तर मजा आली असती या मॅचमध्ये. जे अंतर आता आपल्याला बॉल आणि धाब्यांमधलं जे जास्तीचं पाहायला मिळतंय ना ते थोडंफार कमी जरूर पाहायला मिळालं असतं, परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आहे, कारण की 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 19. आउट साइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल आलाय. थोडीशी लेंथमध्ये बदल करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन आणायची होती, थोडंसं बाहेर टाकायचं होता. तिथून आपण पाहताय हा व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव 20 आलाय, म्हणजे आता 7 बॉल. हो, इथे दूर भरून खेळला, एकच धाव त्याला हवी आहे. तिथून आपण पाहताय एक सिंगल धाव कंप्लीटच केली जाईल. एक सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचते ते 21.
म्हणजे 6 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज रितेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. हो, पहिला शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला हुक करायचं होतं, टायमिंग जुळलं नाहीये, इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथून रितेशने देखील डॉट बॉल टाकला, कारण की 6 बॉल 37 धावसंख्येची गरज होती. आता 5 बॉलमध्ये 37 हव्यात. आता गोलंदाजानं जर का इथून खराब कामगिरी केली ना, तर ही मॅच इथून थोडीशी क्लोज होईल. बॅटिंग करणाऱ्या अर्बन टीमसाठी हा देखील फटका सरळ चाललाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे अक्षयच्या बॅटमधून आणखीन एक उत्तुंग बरा षटकार. मॅच संपलेली नाहीये, कारण की अक्षय मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. तो एकटा लढतोय, एकटा टायगरसाठी झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. हो, चांगला बॉल, फुल लेनचा बॉल चॉप केलाय. बॅक टू द बॉलर. इथे धाव मिळणार नाहीये. 3 बॉल आता इथून समाप्त झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 वरती. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. सोडून दिले बॉलला. वाईट बॉल आलाय. 28 जावा धाव फलकावरती. 3 बॉल 30 ना रे. 28 बॉल मुगाई माता मुक्ते. हो, आणखीन एक चांगला बॉल. इथे देखील ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. एक इथून धाव मात्र मिळणार नाहीये. सगळेच्या सगळे बॉल अक्षयला खेळायचे. त्याला माहिती आहे. त्याने स्ट्राईकसाठी मोठा स्ट्रगल केला. अखेर एक षटक समाप्तीनंतर तो स्ट्राईकवरती आला. इथून जर पाहिलं गेलं तर 28 धावा धावफलकावरती आलात. आणखीन एक भरपूर चांगली मॅच आपल्या भेटीस येते. नेक्स्ट मॅच. हो, फुलटॉस बॉल टर्न केला. गॅपमध्ये तर ढकललाय. 2 फिल्डर त्या ठिकाणी आलेत. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट केली जाईल. आता मात्र स्ट्राईक मिळाली आहे ती फलंदाज शुभमला. शुभम देखील लेफ्टी बॅटर आहे. पार्टनरशिप ही फार महत्वाची होती दोन्ही टीमसाठी. जी पार्टनरशिप बिल्डअप झाली असती ना, साजेदारी नेहमीच म्हणतो ना आपण फार महत्त्वपूर्ण असते. एखाद्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ती साजेदारी बनणं फार गरजेचं होतं. अक्षयला साथ चांगली मिळाली असती. रोशन थोडा वेळ थांबला असता तर मात्र मजा आली असती मॅचला. हो, फुलटॉस बॉल तो देखील कन्वर्टच झाला नाहीये. इथून मात्र मॅच जिंकली आहे ती वर्णे टीम ना. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम अर्बन. खऱ्या अर्थानं भरपूर सारा बॅड पॅच या टीमचा पाहायला मिळतो यावर्षी. बऱ्याचशा स्पर्धा खेळतीये, परंतु अपयश त्यांच्या पदरी जरूर आलंय. परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ती पहिली पायरी, तो पहिला पडाव त्यांना इथून कंप्लीट जर झाला तर त्यांचा चांगला पॅच आणि चांगली दिवस जरूर पाहायला मिळतील.